हॅलो नमस्कार फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बघा आम्ही गंगा घाटला गेलेले आहे। तिकडे जे आहे ते स्वच्छता अभियानासाठी आम्ही जात असतो। म्हणजे जसं परमपूज्य गुरुमाऊली आहे, स्वामी समर्थांचा जो मार्ग आहे त्यामध्ये भरपूर जे आहे ते म्हणजे काय म्हणतात ना, ब्रँचेस असतात। जसं स्वच्छता अभियान झालं किंवा मराठी अस्मिता झाली किंवा हे गर्भसंस्कार झालं, बालसंस्कार झालं, विवाह संस्कार झाले, असे वेगळे वेगळे ना खूप सारे ब्रँचेस असतात। तर त्यातलाच एक हा भाग आहे स्वच्छता अभियान। आता स्वच्छता अभियान या कधी कधी कुठे किल्ल्यावरती जातात, म्हणजे किल्ल्याची गडाची साफसफाई करायला तिकडे कधी कधी जात असतात। आणि कधी आपण गंगा स्वच्छता इकडे येतो, म्हणजे जे गंगा गोदा घाट आहे। तुम्ही कधी नाशिकला आला असताल तर गंगा घाट नक्की बघा, जिकडे पंचवटी आहे, तपोवन ज्याला म्हणलं जातो, पंचवटी तपोवन गंगा घाट इकडे खूप म्हणजे गोदावरीचा पाणी इकडे येत असतो। आणि ह्या गंगा घाटावरती स्वच्छतासाठी आम्ही जात असतो। तर ही स्वच्छतासाठी आम्ही गेले होते, तिकडे मुलांना पण घेऊन गेलो होतो। म्हणजे परमपूज्य जे आपले चंद्रकांत दादासाहेब आहे त्यांचा हितगुज होतो, ते येतात तिकडे मार्गदर्शन करत असतात आणि आपण स्वच्छता वगैरे करायचं, प्रसाद घ्यायचा, घरी यायचं। तर आता आज हे जे एवढं पूजापाठ चाललेलं आहे हे आहे घटस्थापना। आता घटस्थापना या दिवशी होणार आहे, म्हणून मी आता माझ्या घरी तर 9 दिवसाची नाही आहे, तरी पण कुठे ना कुठे देवी बसणार आहे, म्हणून त्या निमित्तानं का होत नाही मी जे आहे ते रांगोळी म्हणा, पूजा म्हणा, सगळं करत आहे। तर आता जे दार वगैरे स्वच्छ पुसून शुभ लाभ आणि स्वास्तिक काढलेला आहे, दारावरती रांगोळी सजली आहे मस्तपैकी, आणि जे उंबरठा आहे त्याची पूजा वगैरे झाली आहे, आई तुळशीची पूजा झालेली आहे। आता काही कुंडे मी इकडे ठेवलेले आहे, आता भरपूर कुंडे आहेत ते मी वरती नेऊन ठेवलेलं आहे। कारण कसं आहे, परत दिवाळीला जर गावी गेलं कदाचित, मग परत त्यांना देखरेख कोण करणार आहे, त्याला पाणी कोण घालणार आहे। वरती जर असेल ना तर वरती म्हणजे जे राहत असतात शेजारचे, तर ते पाणी तिकडच्या तिकडे त्यांना जवळ पडून जातं, मग ते देऊन देतात। आणि पावसाळा होतं ना इतका दिवस, त्यामुळे मग खाली ठेवले ना इकडे तर पाणी मध्ये जातो आणि सगळं पूर्ण पायऱ्या वगैरे माती माती होऊन जाते। हा कालचा मुलगा म्हणजे शंभू नाव आहे त्याचं, किती लाजतो तो पहा, त्याची व्हिडिओ काढते म्हणले की पळून जातो तो पटकन घरामध्ये। खूप म्हणजे खूप क्यूट आहे, खूप क्यूट आहे, पण लाजाळू आहे। मस्त दारावरती तोरण बिरण सजलं माझं, रांगोळी सजली, शुभ लाभ सजलं, आणि आई तुळशीची पूजा झाली, दिवा अगरबत्ती लावला, मस्त खूप छान असं बाहेरचं असं वाटत होतं ना, तिकडेच पायऱ्यावरतीच बसून राहावं दिवसभर, इतका छान वाटत होता। अगरबत्तीचा सुगंध इतका छान दरवळत होता ना मस्तपैकी। आणि आज मुलांना घटस्थापना आहे, आणि म्हणून मला असं वाटतं त्या दिवशी सुट्टी होती मुलांना, आय गेस, तेवढी मला आयडिया नाही आहे। तर आता ही मुलं जी आहे बघा, ह्यांना म्हणजे धिंगाणा मस्ती चालू होतं त्यांचा, त्यामुळे मी काय केले की त्यांना श्री स्वामी समर्थ लिहायला सांगितलं आहे। आणि तुम्हाला मी हे संदेश देते सगळ्यांपर्यंत, प्लीज खूप खूप म्हणजे आभार होईल तुमच्या परिवारावरती, आणि तुमच्यासाठी हा खूप वरदान ठरणार आहे। कारण परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलेलं आहे की हे जे काळ आहे, म्हणजे हा पुढचा जो वर्ष येणार आहे, 8 वर्ष, इतका भयानक काळ आहे, खूप खूप म्हणजे वाईट, कोरोनापेक्षा जास्त भयंकर महामारी येणार आहे, माहिती नाही काय काय येणार आहे। त्यामुळे ना त्यांनी 12 लाख श्री स्वामी समर्थ असं जप लिहायला सांगितलेलं आहे, म्हणून आमची सुरुवात झाली आहे। तुम्ही पण सुरुवात नक्की करा, यामध्ये कोणाचा वाईट नाही आहे, हे पुण्य तुम्हालाच कामी येणार आहे। माऊलींनी जर काही सांगितलं आहे म्हणजे ते लिहिलेलं ते पुण्य ते तुम्हाला लागणार आहे, माऊलींना नाही लागणार आहे, किंवा मला नाही कामी येणार आहे, तुमचं पुण्य तुम्हाला कामी येणार आहे। तर सुरुवात करा, आणि जेव्हा तुम्ही पूर्ण कंप्लीट झाले तुमचे 12 लाख, तुम्ही कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये आणून द्या किंवा कोणत्याही मंदिरात नेऊन ठेवा, केंद्रामध्येच नेऊन द्या, जेणेकरून तिकडून ते पुढे ट्रान्सफर करतील। तर आता आज मी जे आहे ते काय करत आहे, पुरी भाजी करणार आहे। का? कारण की आज आमचा नवनाथांचा शेवटचा दिवस आहे। ज्या दिवशी घटस्थापना झाली त्या दिवशी आमच्या नवनाथ जे आहे, नवनाथांचे 9 पारायण आमचे संपले, त्या दिवशी शेवटचा होता। आणि घरच्यांनी सगळ्यांनी मिळून ना खूप म्हणजे 4 वाजता पहाटे उठून सगळ्यांनी खूप म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही मेहनत केली, असं जीव खूप हे होऊन गेला होता, झोप नव्हती। त्यामुळे मुलांची खुशीसाठी आणि आम्हाला पण थोडं फ्रेश व्हायला पाहिजे होतं, आणि घटही बसत आहे म्हणून आम्ही जे पुरी भाजी आहे ते केला होता। आता आम्ही इकडे जे पितृ अमावस्या आहे, पितृ अमावस्या आहे म्हणून आम्ही इकडे गंगा घाटला परत आलेलो आहे।
तो व्लॉग वेगळा होता, जे स्वच्छता अभियान, कारण त्याची साडी वेगळी होती, ब्लॅक आणि रेड, तुम्ही पाहू शकलं असतं म्हणजे व्हिडिओमध्ये. आणि आज जे आम्ही आलेलं आहे ते पितृ अमावस्यासाठी, कारण गंगा घाट इकडे सगळेजण आपल्या पितरांसाठी जे आहे ते दीपदान वगैरे करत असतात, कोणी स्नान करत असतात, गंगा आरती करत असतात. आणि नाशिक येथे ना जसं काशीमध्ये गंगा आरती होत असते तसं इकडे सुद्धा गंगा घाट येथे रोज गंगा आरती होत असते. आणि ती आरती ना खरंच बघण्यासारखं असते, खूप छान असते आरती. पण आम्ही तेवढं वेळ काही थांबलो नाही. मग आम्ही फक्त त्या दिवशीही आम्ही स्वच्छता अभियानसाठीच गेलो होतो नेमकं. आणि मग स्वच्छता अभियान पण झालं. मग म्हणलं की चला की आमचं जे पितृ अमावस्या आहे त्याचं पण आपलं काहीतरी होऊन जाईल म्हणून आम्ही निघालो होतो. मुलं पण आले होते, पण आम्ही काय गंगा आरती त्या दिवशी पाहिलो नाही, कारण ते गाडीवाल्यांना उशीर होत होतं आणि त्यांना जायचं होतं म्हणून आम्ही निघून आलो. मस्त डान्सची प्रॅक्टिस वगैरे चालली होती, रील्स चालू होते, कारण गंगा घाट म्हणजे खूप बघण्यासारखं मस्त वाटतं. बघा किती छान वाटतं ना. हे 7:15 वाजून 16 मिनटाचा आहे व्हिडिओ. आम्ही निघालो होतो लगेच, मग खूप छान मस्त एकदम. आणि त्यानंतर आता आमच्याकडे घट बसलेले आहेत. आमच्याकडे 5 दिवसाचे घट असतात, म्हणजे ललिता पंचमी या दिवशी आमची घटस्थापना होत असते आमच्याकडे. मग आमच्या इथे घटस्थापना झाली आहे. आता पाठ वगैरे जे आहे ते पण चालू होणार आहे. ऑलरेडी नवरात्रमध्ये पाठ चालू असतात आमचे केंद्रामध्ये किंवा जे देवीचे मंदिर वगैरे आहे तिथे. आम्ही मग त्या दिवशी घटस्थापना, ज्या दिवशी ललिता पंचमी होती त्या दिवशी मग घट पण स्थापना झाली आणि त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला होता, पुरणाची आरती केली होती. आता हे जे पानं आहे ना ते घट खाली मांडण्यासाठी आणलं होतं, पण पानं उरले होते. म्हणलं की आज काहीतरी पारंपरिक पद्धतीनं आपण ताट मांडूया नैवेद्याचं, म्हणून तो पान ठेवून पानावरती मी जे नैवेद्य आहे ते अर्पण केलेलं आहे. तर आता आरती झाली, स्वयंपाक झालेला आहे, आता नैवेद्य दाखवूया. आणि आता हे बघा इकडे पाठ जे आहे ते कंटिन्युअसली रोज आमचे चलतच असतात केंद्रामध्ये. आता हे जे आहे हे 3.5 शक्तिपीठ आहे आणि ते आमचे जे आहे ते नगरसेविका आहे, तर तिकडे आम्ही पाठ करायला गेलो होतो. तर हे आमचे नगरसेविका आहेत कावेरी घुगे म्हणून, आणि इकडे आम्ही पाठ करायला गेलो होतो. चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता, मस्त पाठ झाले, डबल पाठ झाले खूप छानपैकी. आणि रोज तर आपले पाठ होत असतात, त्या व्यतिरिक्त आपले घरी पण पाठ होत असतात वैयक्तिक. तर सेवा खूप असते, त्यामुळे दिवस कुठं जातो निघून कळतही नाही आणि खूप थकवा पण येतो. तर इतका छान असं माझं घट तर मांडलेलं आहे. पुढे बघूया, मग पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी किती माझे धान्य आलेले आहेत. आणि त्यासाठी मी बगरीचे डोसे आता या नवरात्रामध्ये मी खायला सुरुवात करणार आहे. हे फर्स्ट टाईम आहे माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी बगरीचे डोसे बनवत आहे. पुढच्या व्लॉगमध्ये मी नक्की शेअर करणार की डोसे मी कशा पद्धतीने, बघा किती जाळी जाळी सुटत आहे आणि खरंच खूप टेस्टी खूप छान डोसे झाले होते. नाहीतर इतका दिवस मी फक्त शाबू कारण की तो साबू पण जात नाही आणि माझे 5 दिवस उपवास राहतात जेव्हापर्यंत आपले घट उठत नाही तोपर्यंत. त्यामुळे मग आज जे आहे मी काय केलेलं आहे, डोसा, शेंगदाण्याची चटणी आणि आलूची भाजी. तर आता आम्ही इकडे दुर्गाष्टमी, हा अष्टमीचा दिवस आहे. दुर्गाष्टमीला केंद्रामध्ये हवन होतं आहे, तर तिकडे हवनाजवळ आम्ही सगळेजण बसलेले आहेत इकडे. आणि त्या काळामध्ये ना वेळ मिळत नव्हता ॲक्च्युली, म्हणून डेली ब्लॉग्सला शूट करायलासुद्धा वेळ मिळत नव्हता, खूप थकून जायचं, इच्छा होत नव्हती, असं होतं. आता हे दुर्गाष्टमीचा हवन आपल्या केंद्रामध्ये होत आहे. सगळ्यांनी मस्तपैकी हवन केला आणि खूप छान प्रकारे नवरात्र असं साजरा होतो. पूजापाठ होत असते, पण थकवा पण खूप येऊन जातो त्यामध्ये. त्यामुळे ना मग काही इच्छा अशी करायची वेगळी राहत नाही, त्यामुळे व्हिडिओ काय आलेले नव्हते. पण आता दिवाळीचे फराळ हे ते लक्ष्मीपूजन सगळे व्हिडिओ कंटिन्यू येणार आहे, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या.